जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच वनरक्षक भरतीची जाहिरात येणार आहे. त्यामुळं आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये थोडीशी वाढ करायची आहे. कारण पोलीस भरतीमध्ये इंग्लिश ग्रामर नसतं आणि वनरक्षक भरतीमध्ये इंग्लिश ग्रामर असतं. त्यामुळं तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला या गोष्टी त्यामध्ये ॲड करायच्या आहे. कारण लवकरच वनरक्षक भरतीची जाहिरात येणार आहे. तर राज्यामध्ये जे मुख्य वन संरक्षक आहेत यांच्या कार्यालयामध्ये वनरक्षक भरतीविषयी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्यानंतर त्यांनी वनरक्षक भरती व इतर पदाच्या मागणीपत्र मागवलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे मागणीपत्राची स्थिती आहे आणि ही भरती प्रक्रिया 2026ची आहे. यामध्ये वनरक्षक पदाची सुद्धा मागणी पत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे. तर बघा तुम्ही वनरक्षक पदासोबत बरेचसे बाकीचे पदंसुद्धा भरले जाणार आहेत. त्यामुळं लवकरच वनरक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. कारण वनरक्षक भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर टाकत असतो. तर अशा पद्धतीने वनरक्षक भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर तुम्ही वनरक्षक भरतीचं पहिले स्वरूप समजून घ्या, अभ्यासक्रम समजून घ्या, ग्राउंड कशा पद्धतीने असतं, भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, या सर्व गोष्टीचा अभ्यास करा. जेणेकरून तुम्हाला भरती प्रक्रिया अत्यंत सोपी वाटेल. आणि आता ही भरती प्रक्रियेमध्ये बघा, याचा अभ्यास करत असताना तुम्हाला एकच विषय ॲड करायचा आहे, तो म्हणजे इंग्लिश ग्रामर. बाकी जवळपास पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. तुम्हाला फक्त इंग्लिश ग्रामरचा अभ्यास आत्तापासून करायचा, कारण वेळेवर काही होत नाही. आणि बरेचसे विद्यार्थी असे असतात की ते फक्त आणि फक्त वनरक्षक भरतीची वाट पाहत असतात. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय गोल्डन चान्स आहे. त्यामुळं आता हा चान्स तुम्ही गमावू नका. कारण मागच्या वेळेस वनरक्षक भरतीची जाहिरात ही 4 वर्षाच्या नंतर आली होती. तर यावेळेस 1.5 ते 2 वर्षाच्या आतच वनरक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे, म्हणजे येणारच आहे. तर तुम्ही आतापासून वनरक्षक भरतीची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला भरतीची जाहिरात येईपर्यंत तुम्ही परफेक्ट आणि परिपूर्ण असाल. ज्या विद्यार्थ्याची हाईट थोडी कमी आहे, त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा चान्स आहे. कारण पोलीस भरतीपेक्षा वनरक्षक भरतीमध्ये हाईट कमी असते. याची जी पात्रता आहे, ती पात्रता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण अपडेट आणि याच्याबद्दलची संपूर्ण माहितीसुद्धा आपण पुढच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या.